अजित पवारांचा महिला IPS अधिकाऱ्यांना फोनवर दम, व्हिडिओ व्हायरल, राजीनाम्याची मागणी. नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना सोलापूरमध्ये समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला पोलीस उपअधीक्षक अंजली कृष्णा यांना थेट फोनवर धमकावल्याचा प्रकार उघड झाला असून त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरुम उत्खनन सुरू असल्याची तक्रार आल्यानंतर DSP अंजली कृष्णा आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या. मात्र कारवाई दरम्यान उत्खनन करणाऱ्यांनी लाठाकाठ्यांसह अधिकाऱ्यांना धमकावले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना फोन केला आणि तो फोन DSP अंजली कृष्णा यांच्याकडे दिला. फोनवर अजित पवारांनी थेट कारवाई थांबविण्याचे आदेश दिले. पण अंजली कृष्णा यांनी आपण माझ्या वैयक्तिक नंबरवरून आदेश द्या असे सांगितल्यानंतर अजित पवार संतापले. त्यांनी कारवाई थांबवा, नाहीतर तुमच्यावरच कारवाई करतो अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर अजित पवारांनी व्हिडिओ कॉल करून तहसीलदारांनाही थेट आदेश दिला. या घटनेनंतर राज्यभरातून अजित पवारांवर संताप व्यक्त केला जात आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. प्रश्न असा की अवैध उत्खनन थांबविण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना धमकावणे योग्य आहे का? या प्रकरणावर तुमचं मत काय आहे? अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन अपडेटसाठी सन वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.